मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांनी कालच्या विजय मेळाव्यावर टीका केली। एका भावाचं भाषण अपूर्ण तर दुसऱ्या भावाचं भाषण अप्रासंगिक होतं अशी टीका शेलारांनी केली। तर त्यांच्या टीकेला बाळा नांदगावकरांनी प्रत्युत्तर दिलं। दोन भाऊ एकत्र झाले, खूप छान झालं। दोन कुटुंब एकत्र झाली, आम्हाला आनंदच आहे। मी एवढंच म्हणेन, एकाचं भाषण अपूर्ण, दुसऱ्याचं भाषण अप्रासंगिक आणि संपूर्ण कार्यक्रम अवास्तव। एकाने मराठी विषयावरच राहण्याचा प्रयत्न केला, ही चांगली गोष्ट आहे। उद्धवजींच्या भाषणात तर सत्ता गेल्याचा जो ससेहोलपटपणा होता, उद्विग्नता होती, तडफड होती, या पलीकडे काहीच नाही। आजच्या तारखेला जर तुम्ही पाहिलं तर अख्ख्या भारतामध्ये आशिष शेलार साहेबच एक नंबरचे वक्ते आहेत। त्यामुळे त्यांचं कौतुक आम्हाला आहे ना। अभ्यासू आहेत, आता काहीतरी त्यांना उत्तम संसदपटुत्व मिळालेलं आहे, वाक्पटू आहेत, कारण ॲडव्होकेट आहेत, त्याच्यामुळे त्यांचं आम्हाला कौतुक आहे। आणि हे लोक त्यांच्या खूप मागच्या रांगेत आहेत, त्याच्यामुळे न बोलणं बरं आहे।